मी विद्या आणि हे आहे पंचपक्वान्न. चला तर सुरू करूया चवीची नवी सफर. थंडीमध्ये काहीतरी गरमागरम, हेल्दी आणि चॉकलेटी खायचंय? मग ही रेसिपी तुमच्यासाठी. नो शुगर, नो मैदा, नो जॅगरी, अगदी हेल्दी असं हॉट चॉकलेट. इथे मी अर्धा कप इतका मखाना ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे. मंद आचेवरती आपल्याला हा मखाना साधारण 2 मिनिटं इतका रोस्ट करून घ्यायचा आहे. आता आपण त्या पॅनमध्ये 10-12 काजू, 10-12 बदाम आणि 10-12 पिस्ता घेतलेले आहे आणि अगदी 2 इतके अक्रोड घेतले आहे. आता हेही आपण छान ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. आता हे सगळं मिश्रण आपण कडकडीत तापवून घेतलेल्या दुधामध्ये इथे मी 1.5 ग्लास दूध घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण सगळे भाजून घेतलेली जिन्नस यामध्ये भिजत घालणार आहोत. आता यामध्ये गोडव्यासाठी आपण वापरणार आहोत खजूर. आणि यामध्ये डार्क चॉकलेट कंपाऊंड वापरलं आहे. हे जवळपास 70% डार्क चॉकलेट आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा इतकी कॉफी आणि अर्धा चमचा इतकी कोको पावडर. आता हे मिश्रण आपण साधारण 10 ते 15 मिनटं असंच ठेवणार आहोत, जेणेकरून दूध गार होईल आणि आपली सगळी जिन्नस छान भिजली जाईल. आता 10 ते 15 मिनिटानंतर आपण ही सगळी जिन्नस थोडी-थोडी करून छान दळून घेऊया. अशी बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि उरलेल्या जे मिक्सरच्या भांड्याला लागलेली जिन्नस आहे, ती आपण दूध घालून अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून छान गरम करून घेणार आहोत. आपल्याला हे जवळपास 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती एकसारखं ढवळत गरम करून घ्यायचं आहे. आता आपण जेव्हा गरम करायला ठेवणार आहोत, त्यामध्ये मी अगदीच 1.5 चमचा इतकं डार्क चॉकलेट घातलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घाला, अदरवाईज तुम्ही हे स्किप करू शकता. आणि 2 ते 3 मिनिटानंतर आपलं हेल्दी, टेस्टी हॉट चॉकलेट तयार आहे. रेसिपी कशी वाटली आहे हे मला जरूर कळवा. आणि आणखी अशा पद्धतीच्या कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील हेही मला कमेंटमध्ये सांगा. फार कमी वेळात तुम्हा सर्वांचा खूप छान सपोर्ट मला मिळतो आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशीच साथ सोबत मला कायम असू द्या. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओंसोबत. तोपर्यंत धन्यवाद.